हॅलो, वेलकम टू खाऊ आणि फिरू. सो आज मी बनवते आहे पुरणपोळ्या. एकदम सॉफ्ट आहे त्या पुरणपोळ्या. आपल्याला घ्यायचे इथे चणा डाळ, जी मी घेते अर्धा किलो चणा डाळ. आणि अर्धा किलो चणा डाळीमध्ये आपले बनणार आहे टोटल 25 पुरणपोळ्या. तर इथे आपल्याला ह्याला चांगलं वॉश करून घ्यायचे. मी 2 राउंड्स वॉश केलं आहे, जोपर्यंत मला वॉटर क्लीन नाही वाटत तोपर्यंत. हे क्लीन वॉश करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे पाणी आणि आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे अराउंड 2 आवर्स पर्यंत. भिजवून झाल्यानंतर आपल्याला ट्रान्सफर करायचं एका कुकर मध्ये आणि कुकर मध्ये ऍड करायचं आपल्याला पाणी. पाण्याचं मेजरमेंट आपल्याला आपल्या फिंगरने घ्यायचं आहे. डाळीच्या वर ह्या मेजरचं वॉटर ठेवायचं आहे, ते एक्झॅक्ट मेजर आहे. त्याच्यामध्ये ऍड केले मी सॉल्ट आणि कलरला थोडीशी हळदी पावडर. आणि कुकरला आपल्याला करून घ्यायचंय टोटल 5 शिट्या आणि कुकर थंड करून घ्यायचा आहे आफ्टर 5 शिट्या. इथे मी घेतला आहे गूळ. गूळ मी आपलं रेग्युलर घेतला आहे आणि ते पण अर्धा किलो घेतलंय. जर डाळीचं मेजर अर्धा आहे तर गूळ पण अर्धा घ्यायचंय. इथे आपली डाळ शिजून झालीये. त्याला मी स्ट्रेनर वरती थोडं हलक्या हाताने मॅश करून घेतलंय आणि मग मी ट्रान्सफर केला आहे त्याला एका भांड्यामध्ये, ज्याच्यात आपण शिजवणार आहोत मीडियम फ्लेम वरती. चॉप केलेलं आपल्याला सगळं गूळ ऍड करायचंय. मी 2 राउंड मध्ये गूळ ऍड करते ह्याच्यामध्ये आणि मीडियम फ्लेम वरती त्याला ऑलमोस्ट 20 मिनिट साठी भाजून घ्यायचे आहे. ह्यातलं मॉइश्चर निघून जाणं हे खूप महत्वाचं आहे. आता मी याच्यामध्ये राहिलेलं गूळ ऍड केलेले आहे. या स्टेजला आपल्याला थोडं टेक्स्चर पातळ वाटेल, पण ते नंतर एकदम थंड झालं की जवळ येईल. इथे आपला कलर पण चेंज झालेला आहे. आपल्याला हा टेक्स्चर इथे अचीव करायचा आहे. आता मी गॅस बंद करून थंड करते. इकडे मी पीठ मळायला घेतले आहे. अर्धा किलो मैदा घेतलाय आणि त्याच्यामध्ये मी ऍड केलंय मीठ आणि पाणी आणि थोडस तेल ऍड करायचं आणि हे चांगलं मळून घ्यायचं. डोला अजून सॉफ्ट करण्यासाठी मी ऍड करते इथे हळूहळू तेल आणि त्या तेलाला चांगल्या पिठामध्ये मळून घेते. ह्याने पुरणपोळ्या एकदम सॉफ्ट होतात. थंड झालेलं सारण आता आपल्याला गाळून घ्यायचंय. जाळीवर थोडा प्रेशर देत वाटीच्या मदतीने हे सर्क्युलर मोशन मध्ये मी फिरवत आहे. त्यामुळे सगळे ग्रेन्स निघून जातील आणि आपल्याला एकदम सॉफ्ट आणि स्मूथ टेक्स्चर मिळेल. हे असं दिसणार आहे आपलं एकदम सॉफ्ट आणि स्मूथ टेक्स्चर. आपलं सारण इकडे कम्प्लीट रेडी आहे आणि ह्याचे मी असे छोटे छोटे लाडू बनवून घेतले आणि आता आपण ह्यांना लाटणार आहोत. आपल्याला मैद्याचे गोळे बनवून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण ऍड करायचंय आणि आपल्याला हलक्या हाताने एकदम लाटून घ्यायचंय. बिलकुल प्रेशर नाही टाकायचं आहे, एकदम हलक्या हाताने. गरम तव्यावरती आपल्याला ह्याला फ्लिप करून घ्यायचंय आणि आपल्याला त्याच्यावरती तूप टाकायचं आहे आणि मस्त भाजून घ्यायची आपली पुरणपोळी. एकदम इझी आहे पुरणपोळी. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. एकदम सॉफ्ट पुरणपोळ्या झालेल्या आहेत. मी सर्व करते आहे या पुरणपोळ्या तुपासोबत. एकदम यम्मी लागतात. आपण कटाची आमटी पण ह्याच्यासोबत घेऊ शकतो. दूध पण आपण घेऊ शकतो पुरणपोळी सोबत. खूप छान लागतं. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कॉमेंट्स मध्ये सांगा. Thank you for watching my video. Please like and subscribe my channel for more such recipes.